नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. बीड नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती महिलेसाठी जागा सुटलेली आहे आणि ही विशेष आहे. म्हणून माझ्यासोबत महिला म्हणून बोलण्यासाठी सारिकाताई क्षीरसागर आहेत. एक चांगलं म्हणजे काकूंनंतर, स्वर्गवासी काकूंनंतर इथं नेतृत्व उभा राहतं आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. ताई, काय वाटतंय, महिलांना जागा सुटली, खास करून अनुसूचित जातीच्या महिलेला जागा सुटलेली आहे, काय वाटतंय आणि कसा आनंद आहे? काही दुःख आहे का? नगराध्यक्ष आपल्याकडे नसेल किंवा वेगळ्या समूहाकडे असेल असं काही वाटतंय? ॲक्च्युली खूप जास्त आनंद आहे. एक महिला म्हणून मला खूप आनंद जास्त आहे, कारण आता एक नगराध्यक्षा आपल्याला मिळणार आहे. आणि खरं सांगू का, म्हणजे जेव्हापासून आपली नगरपालिका लढवते बीडमध्ये, तेव्हापासून पहिल्यांदा अनुसूचित जातीला ही संधी मिळाली आणि अनुसूचित जातीच्या महिलेला नगराध्यक्षपदी बसवण्यात जर आमचा थोडा हातभार लागला तर यापेक्षा मोठं आनंदाची गोष्ट कुठली? जी जी. आता महिला म्हणून तुम्हाला राजकारणाचा अनुभव आहेच, मात्र आता कुठला एखादा चेहरा आहे का किंवा मग काही सांगता येईल का? आता राजकारणामध्ये कुरघोड्या चालूच असतात, काही विरोधकांच्या टीका असतात, टिप्पणी असतात, काही गट एक बाहेर पडलेला आहे, त्या संदर्भामध्ये काही डॅमेज कंट्रोल आहे का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, चेहरा तर आता 10 ते 12 चांगले उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आमच्या नजरेसमोर आहेत आणि सगळ्यांशी चर्चा करून, म्हणजे सिनियर मंडळी आणि युवा जे मुलं आहेत त्यांच्याशी चर्चा करून ते होईल डिसाईड. आणि जो निघालेला गटबद्दल तुम्ही बोलताय त्याबद्दल आता जेव्हा आम्ही इलेक्शनमध्ये पराभव झाला आणि दुसऱ्या दिवशी मीटिंग झाली त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की यापुढे आम्ही प्रामाणिक लोक जे आपल्यासोबत राहत आहेत, खरं ज्यांनी आपल्यासाठी पक्षासाठी ज्यांनी खरं काम केलंय त्यांनाच आम्ही जास्त प्रेफरन्स देणार. कारण ही जी आज तुम्ही गर्दी बघितली ते खूप प्रामाणिकपणे काम करतात आमच्यासाठी आणि जनतेतली लोक आहेत, इकडून तिकडे उड्या मारणारी लोक नाही आहेत. त्यामुळे त्या लोकांना आम्ही जास्त प्रेफर करू. ऑफकोर्स फार दिवसांचा काळ गेलाय, म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षांचा काळ गेलाय, 5 वर्षांचा. नगरपालिकेमध्ये इलेक्शन आहेत, प्रशासक आहे, म्हणजे तुम्हाला तिथं एक पॉलिटिकल लीडर म्हणून काम करता आलेलं नाही आहे प्रशासक असल्यामुळे आणि सत्ताही नसल्यामुळं काही गोष्टी करता आलेल्या नाही आहेत. तो भार असणार आहे, बॅकलॉग असणार आहे, तो कसा भरून पाडता येणार आहे आणि त्यासाठी सत्य तुम्ही आहातच, मात्र निवडणुकीला सामोरं जात असताना काही गोष्टी आहेत. खरं तर दुर्दैव आहे की मागचे ॲक्च्युली 4 वर्ष खूप अवघड गेले बीडसाठी. 9 वर्षापैकी 5 वर्ष तर आपण काम करू शकलो. जवळपास 150 कोटीचे योजना पण आपण आणल्या, नगरविकास एक फेज आणि दुसरी पण फेज. तर तिसरी फेज आपल्याला आणायची होती नगरोत्थानची, पण ते होऊ शकली नाही. आणि काही अधिकारीही नगर परिषदेत चांगले नव्हते, सगळ्यांना आपल्याला माहिती. तर त्यामुळे ही खूप जास्त अडथळे आले आणि त्याच्यामुळे आम्हालाही बऱ्याच अडचणींना फेस करावं लागलं. परंतु तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता जसं भैयांनी सांगितलं तसं अजितदादा पवार यांचा सारखं नेतृत्व आमच्या डोक्यावर आहे. त्यांचा पूर्णपणे विश्वास आमच्या मागे आहे. आणि जसं आता भैयांनी उल्लेख केला तसं नवीन सगळ्या भुयारी गटार योजनेपासून नगरोत्थान फेज 3 मध्ये 100 कोटीची योजना असो, पाणी पुरवठ्याबद्दलचं निधी देणं असो, अशा बऱ्याच योजना अजितदादांच्या मार्फत आता इथून येतील. अजितदादा पालकमंत्री होऊनच किती दिवस झाले, तर 6 महिने झाले. तेव्हापासूनच आपण बघतोय की नाट्यगृहासाठी आत्ता परत निधी आलाय. तर असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता बीड शहरासाठी चांगले दिवस येणार आणि तेही आमच्याच माध्यमातून येणार याचा मला विश्वास आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही उद्यानं वगैरे काही नाही आहेत. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी उभा केल्या जाणार आहेत का? महिलांसाठी सोयीसुविधा, मग एखादा ट्रॅकिंग जो ठिकाण आहे, समजा आपल्याला अशा काही गोष्टी नाही आहेत, या सत्तेमध्ये येण्यासाठी काही करता येईल का आल्यानंतर? आता पहिलं लक्ष तर आमचं बेसिक गोष्टींकडे असेल, म्हणजे जी घाण आणि केर कचरा याचा जो मोठा इश्यू आहे तो आधी दूर करून मग आत्ताच बचत गट भवनासाठी निधी आलेला आहे 40 कोटीचा, पंचायत समितीच्या बाजूला ती जागा आहे. तर तो एक महिलांसाठी आपली योजना आहे. आणि जेव्हा शहर स्वच्छ आधी होईल, मग एकदा स्वच्छ शहर झाल्यानंतर शहराच्या सौंदर्याकडे आपण लक्ष देऊ. मग वॉकिंग ट्रॅक असेल, गार्डन्स असतील, मुलांसाठी खेळण्यासाठी चांगल्या जागा, बागा, याच्याकडे आपण नंतर लक्ष देऊ. पण पहिला 1 वर्ष आम्हाला स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यायचं. राजकारण केलं जातं मोठ्या प्रमाणावर. इथले विद्यमान आमदार असतील त्यांचंही म्हणणं आहे की बाबा आम्ही यांच्याकडे सत्ता दिलेली आहे, आतापर्यंत काही केलेलं नाही आहे, आता आमच्याकडे सत्ता हवी आहे, आम्ही इथं सत्तेचे आमदार आहेत, आमच्याकडेच ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात, खरं सत्ता असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. याला काय उत्तर आहे? आमदार साहेबांना मला एकच सांगायचं आहे, आमदार साहेब तुम्ही बहुतेक विसरताय की मागचे 6 वर्षापासून तुम्ही आमदार आहात. आमदार फंड येतो ना दरवर्षी, मग तो फंड तुम्ही शहरात कुठे वापरला?
तुम्ही शहरासाठी काय केलं, मागच्या 35 वर्षामध्ये आम्ही काय केलं, ह्याची भली मोठी लिस्ट आहे जी आपल्या चॅनलवर आम्ही डायरेक्ट तुम्हाला लिस्ट देऊ शकतो. परंतु मागच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही काय 6 वर्षामध्ये तुम्ही काय केलंय, तर हे याचा आधी त्यांनी उत्तर द्यावं. आणि बीड नगरपालिका आमच्याकडे आल्यानंतर आम्ही काम काय करू, कसं करू, कुठून निधी आणू, याच्याबद्दल ते काही बोलतात का, डिटेल्स नाही. त्यामुळे उगीच असं बोलायला तर कुणी बोलतं, पण आम्ही डायरेक्ट ते प्रत्यक्षात उतरवतोय काम आणि आम्ही कामं आमची दाखवतोय. हा दोन्हीमधला मोठा फरक आहे. तर अशा प्रकारची निवडणूक असेल आता, म्हणजे सत्ता असणं फार गरजेचं आहे. आमच्यावर डोक्यावर कोणाचा हात आहे तर पालकमंत्री दादा यांचा हात आहे आणि ते सत्तेत आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी भरीव निधी आता निवडणुकीच्या पूर्वी दिलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुका झाल्या, सत्ता आमच्याकडे आली तर पहिलं लक्ष द्यायचं शहर स्वच्छ करणं असेल किंवा मग इथं वॉकिंग ट्रॅक असेल, उद्यानं असतील, या सगळ्या गोष्टी उभारणी केल्या जातील. नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसुविधा पुरवल्या जातील. या सगळ्या गोष्टीसाठी सत्ता असणं गरजेचं आहे आणि ती सत्ता येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे असेल. त्याच्यानंतर बीड कशा प्रकारे सुजलाम सुफलाम करता येईल यासाठीचे कडोकोट प्रयत्न केले जातील असं आश्वासन इथं ताईंनी दिलं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.